मित्रांनो नमस्कार. तुम्हाला तर कल्पना आहेच की आदरणीय भाऊ तोरसेकरांच्या चॅनलवरच्या कमेंट्स ऑफ असतात. अनेकांना भाऊंशी या कमेंट बॉक्सच्याद्वारे गप्पा मारायच्या असतात. अनेकांना त्यांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात. काहींना आपल्या ज्ञानात भर पडल्याबद्दल, त्यांचं ज्ञान वाढवल्याबद्दल भाऊंचे आभार मानायचे असतात. काहींना उगाच आपलं ते थंब वगैरे लाईक. पण कमेंट बॉक्स बंद असल्यानं यातलं काहीच करता येत नाही ना. मग होतं काय, बरेच प्रेक्षक त्यांच्या ज्या भावना असतात त्या माझ्या किंवा सुशील कुलकर्णींच्या, आबा माळकरच्या, अश्विन अगोरे यांच्या कमेंट्समध्ये व्यक्त करतात. काही जणांकडे आमचे फोन नंबर आहेत, ते आम्हाला बऱ्याचदा फोन करून किंवा मेसेज करून त्यांच्या भाऊंबद्दलच्या भावना कळवत असतात. काहींचे मेसेजेस येतात, ते भाऊंना फॉरवर्ड करा असा निरोपही असतो त्यांचा. पण होतं काय, तर भाऊ व्हॉट्सअप वापरत नाहीत. मग हे मेसेज त्यांना पाठवायचे कुठून असा प्रश्न निर्माण होतो. मला काल आमच्या एका कॉमन सबस्क्रायबरचा असाच एक मेसेज आला, जो भाऊंना फॉरवर्ड करा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. फॉरवर्ड करणं तर शक्य नाही आहे, पण तो जाहीर वाचून दाखवणं शक्य आहे. कारण त्या मेसेजमध्ये एका बहिणीची माया दडलेली आहे. यातला भावना माझ्या व्हिडिओतून जर भाऊंपर्यंत पोहोचल्या काय पोहोचणारच. मी भाऊंना फोन करून सांगणारच आहे, भाऊ माझा हा व्हिडिओ नक्की बघा. कारण लक्षावधी प्रेक्षकांच्या, मराठी माणसांच्या तुमच्याबद्दलच्या भावना या व्हिडिओतून मी मांडणार. काही गोष्टी मलाही तुम्हाला सांगायच्या असतात, पण लहान तोंडी मोठा घास होईल, मग तुम्हाला कसं सांगायचं असा प्रश्न पडेल. पण भाऊ तुमच्या या भगिनीनं मात्र, अधिकारवाणीनं आमच्या मनातलंही सांगून टाकलं. तेव्हा ते तुम्ही जरूर ऐका. ज्यांनी हे पत्र लिहिलं आहे त्या वैशाली पंडित या आमच्या सगळ्यांच्याच, म्हणजे भाऊ, मी, सुशील, अनय, आबा, अश्विन अशा सगळ्यांच्याच चॅनलच्या दर्शक आहेत. मला त्यांचा अधूनमधून मेसेज येतो, कधी फोन येतो. पण आज त्यांनी भाऊंसाठी लिहून पाठवलं आहे, हे विशेष आहे. मी एक माध्यम म्हणून ते वाचून दाखवतो आहे, ऐका. ते पत्र जरा समोर धरा, म्हणजे वाचता येईल मला. म्हणजे असं इकडे. रक्षाबंधन असेही बरं का भाऊ. आज तुमचं प्रतिपक्ष बोलून झालं की लगेच जायची घाई नाही करायची. का म्हणून काय विचारताय? अहो आज रक्षाबंधन नाही का? हो, मी तुम्हाला राखी बांधणार आहे, ओवाळणार आहे. भाऊ, मराठी माय बहिणींना राजकारण इतकं सोपं करून सांगता की त्यांना आता घरातल्या पुरुषांच्या मनमानीची पर्वा करायचं कामच नाही. तुम्हाला सांगते भाऊ, याआधी मुळी राजकारण म्हणजे फक्त पुरुषांनाच काय ते कळतं असं वाटायचं. बायकांना फक्त चूल आणि मूल एवढंच करायचं. आणि त्या पिढीतल्या बायका आम्ही झाली, आता वयाची चांगली 65 पार केली आहे मी. आजवर फक्त नवरा सांगेल तिथे मत द्यायचं आणि बोटाला काळा रंग लावून घराकडे यायचं आणि चुलीशी लागायचं, तेवढंच केलं आम्ही दिलेल्या मताचं लोणचं घातलं की रस्सा ढवळला, ते त्या का रामालाच ठाव. सांगायचं म्हणजे असा अडाणीपणा केला आजवर, पण आता नव्हे हो तसलं काय. आता वाटच बघतोय 24च्या निवडणुकीची. आता आमचं खरं जागतं मत आम्ही देणार. त्याचं काय झालं ते स्वतःच्या डोळ्यानं बघणार. तसं 29ची निवडणूक जगलो वाचलो तर बघूच, पण ही तरी नक्कीच निवडणार आम्ही डोळ्यात तेल घालून. तर हो, तांदळातले खडे वेचून अचूक केरात टाकतो आम्ही. तर उमेदवारातला खडा कोणता आणि तांदूळ कोणता हे नाही कळणार आम्हाला. हो भाऊ, निवडायचा चष्मा तुम्हीच दिलात आम्हाला. किती शिकवलं तापुलकीनं, तेही कोणताही एकच पक्ष न धरता सगळ्यांनाच झोडपता चूक दिसल्यावर. चांगलं घडलं तेही भरभरून सांगता. आम्ही आता रोज भाऊ तोरसेकरांच्या शाळेत जातो. आम्ही म्हणते आहे मगापासून, म्हणून विचारात पडलात. अहो भाऊ, आता घरोघरी त्याच परी मुलं नोकरीसाठी बाहेर गावी, एकटी जोडपी असतात एकमेकांना धरून. त्यातही कोणाकोणाचे नवरे आधीच गेलेत पुढे निघून गाडीत जागा धरायला. बायको एकटीच माघारी माझ्यासारखी. तर मी आणि आमच्या वाडीतल्या 10-12 जणी दुपारची झोप झाली की बसतो बिल्डिंगीच्या बाकावर आणि आज कोणी काय ऐकलं त्याची चर्चा करतो. प्रत्येकजण घरी एकटी असली तरी काम करता करता मोबाईल असतोच सोबतीच. गाणी, सिरियली हल्ली कमीच बघतो, पण राजकारणाची पाठशाळा मात्र ऐकतो. एकही दिवस सुट्टी न घेता. भाऊ, हल्ली मात्र कप बराच झालाय हो तुम्हाला. मला हेच सांगायचं होतं. जवळ असतात तर रोजचा आला आणि तुळशीचा काढा आमच्यापैकी प्रत्येकीने दिला असता हो तुकडून. भाऊ, तब्येतीला सांभाळा. का सांभाळा? तर हव्यात सगळ्यांना तुम्ही. भाऊ, आमची मुलं नातवंड लांब असतात, एकमेकीच्या सोबतीनं सणवार करतो आम्ही.
तर सांगायचं म्हणजे श्रावण शुक्रवारी मुलांना आरती करायची असते ते आम्ही ऑनलाईन करतो. आता आमच्या मुलांबरोबर आणखीही कोणाकोणाला औक्षण करतो मुद्दाम. तो प्रभाकर, तो सुशील, अनय, अश्विन ही मुलंही आमच्याशी न कंटाळता बोलतात. किती चलाक, हुशार आणि निर्भीड पोरं आहे ती. प्रभाकरची आदिवासी मुलांबद्दलची तळमळ, सुशीलचं जन्मजातीबद्दलचं ठाम मत, अनय अश्विनचा व्यासंग सगळंच थक्क करणार आहे. किती गुण सांगायचे भाऊ. त्यांचाही एकसुद्धा व्हिडिओ आम्ही सोडत नाही. या पोरांच्या माऊल्यांचं कौतिक वाटतं. कशी सुरेख पायाभरणी केली संस्काराची. या मुलांनीही सोनं केलं आहे आईशी बापसाच्या संस्कारांचं. भाऊ, पुढच्या निवडणुकीचं कोणी बघितलं? जगलो वाचलो तर असेच उघड्या डोळ्यांनी निवडणं टिपडणं हे करूच करू. पण 24ची निवडणूक मात्र तुम्हा सगळ्यांच्या तालमीत तयार होऊन करणार बघा. याचं सगळं श्रेय तुम्हा सगळ्यांना. तर आता थांबा थोडं. राखी आणि ओवाळणीचं तबक आणते तुमची एक श्रोतू भगिनी वैशाली पंडित. मित्रो, भाऊंसाठी लिहिलेलं हे पत्र होतं त्यांच्या एका श्रोतू भगिनी. आता ह्या भावना मला वाटतं महाराष्ट्रातल्या घरोघरी ह्याच भावना आहेत, सर्वसामान्यांच्या भावना आहेत. तर ही भावना माझ्यापर्यंत पोचवली वैशाली पंडित यांनी आणि मी ती तुमच्या मार्फत भाऊंपर्यंत पोचवतो. मला वाटतं तुमचंही मत, तुमच्याही भावना यापेक्षा काही वेगळ्या नसतील. कमेंट्समधून ऐकायला मजा येईल मला. नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.